नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आम्ही निशी आणि वैभवच्या डोहाळे जेवणासाठी बदलापूरला आलो. कसं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होतोय तो आता उतरलो आम्ही स्टेशनला बदलापूरला आणि थोडासा पाऊस आला त्याच्यामुळे स्टेशनला थांबलो आणि आता रिक्षा पकडू आणि इथून हॉलवर जाऊ. फायनली हॉलला पोहोचलो. रॉयल बँक्वेट हॉल अँड लॉन. मस्त मस्त भावा. हाय हाय. वैभवचे पप्पा नवीन लग्न झालेलं जोडपं. हाय 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 पप्पा. आणि ही बघा आजी होणार. आजी वाटत नाहीत पण काकी आजी. केस अजून पिकले नाहीत. हा कोण आहे माहिती आहे तुम्हाला? संस्कार नाव आहे. कितवीला आहे संस्कार तू? इव्हेंटचे फोटोग्राफर आहेत. ड्रायव्हर पण. प्रसाद. ताई कशी आहे? हाय बोल. हाय बाबू. हाय बोल. लाजला.
आम्हाला आतुरता आहे चेहऱ्यावरचा तो आनंद पाहण्याची. आणि ज्या दिवशी तुझं बाळ तुझ्या कुशीत असेल तेव्हा नक्कीच तो तुझ्या सगळ्यांसाठी आणि आमच्यासाठी हा खरंच शुभ दिवस असेल. आणि डोहाळे जेवणाच्या तुम्हा दोघांना, आई बाबांना, आजी आजोबांना, नाना नानींना आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आपण त्या होणाऱ्या कपल्सला देऊया. कारण मगापासून आपण गेले 3 तास हा सोहळा सेलिब्रेट करत होतो. कारण डोहाळे जेवण हा एक विशेष कार्यक्रम असतो. जेव्हा एखादी मुलगी जन्म घेते, स्त्री होते, तेव्हा स्त्री नंतर जेव्हा तिच्यातलं जे मातृत्व असतं ते उभारणीला येणार असतं, ते बाळाच्या चाचणीने होणार असतं. आणि त्याच्यासाठी डोहाळे जेवण हा कार्यक्रम आपण विशेषतः घेतो. तर कशासाठी असतो, तर इथे मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे इम्पॉर्टंट नाहीये. तर येणारं जे बाळ जे असेल ते सशक्त असावं. त्या आईची मानसिकता, त्या आई बाबांची, त्या घरातल्यांची सगळ्यांचीच मानसिकता एक घरात कौटुंबिक आनंदाचं वातावरण असावं की जेणेकरून येणाऱ्या बाळावर, त्या आईवर चांगले संस्कार होतील. आणि साधारणतः आपण हे 7व्या महिन्यात करतो. याचं कारण म्हणजे यावेळेला बाळाची वाढ, त्याची सगळी अवयव तर तयार झालेले असतात, पण बाळाची वाढ खूप चांगल्या प्रमाणात होत असते. बाळाला सगळं ज्ञान हळूहळू मिळत असते आणि त्याचा सगळा आनंद सोहळा सेलिब्रेट करण्यासाठी आपण आज त्याच्या बाळाच्या आयुष्यातलं हे पहिलं विधी आहे असं म्हणूया आणि सगळ्यांनी यात सहभागी होऊया. थँक्यू. ऑडियन्स बोल काय तुम्हाला काय वाटतं? मुलीसाठी कोण आहे? हात वर करा. मुलीसाठी हात वर करा. मुलासाठी कोण आहे? हात वर करा. मुलासाठी दोघांना चान्स देऊया. इक्वल झाले. हा त्यांनी सिलेक्ट केलं. थोडंसं आता सगळ्यात दाखवतील. ओपन करा. मुलगी होणाऱ्या आई वडिलांना आपण मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आता पुढे थोडेफार आम्ही खेळ घेणार आहोत. मेरी बीवी, मेरी बीवी, मेरी ताकद, मेरी ताकद, दूसरों की बीवी, दूसरों की बीवी, मेरी कमजोरी. नो फेविस्टिक. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. सिल्क अजून येऊ शकता. इकडे हात वर करून बोल, नाही तर ऊपर कुठलं कुछ अच्छा हो जाए, कुछ मीठा हो जाए. कैडबरी सेलिब्रेशन राइट. संस्कार जी माने जी बायको. सगळ्यात पहिला हात पुढे वर केला. हा तू सांगता मी पार्लेजी राईट आन्सर. मोठा नाव आणवली दाढी मिशी, कारण का मला आवडते निशी. आई बाबांच्या प्रेमापुढे नाही कोणाची गरज. वैभवरावांचे माझ्यावर प्रेम पाहता मी त्यांना लगेच सहज दिला होता. सासू सासरे प्रेमळ, सासू सासरे प्रेमळ, पती माझे हौशी. आणि नाव अशोकरावांचं नाव घेते निशिगंधाच्या डोळा जेवणा दिवशी. One bottle, 2 glass. Usha is my first class. क्या बात है. भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी, भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी, निकिताची आणि माझी फर्स्ट क्लास जोडी. क्या बात है. क्या बात है. एक होती चिऊ, एक होता काऊ, एक होती चिऊ, एक होता काऊ. सचिनचं नाव घेते आता माझं डोकं नको खाऊ. क्या बात है. सेलिब्रेशन. हॅपी बर्थडे पण बोलू. थँक्यू सो मच. मित्रांनो, फायनली डोहाळे जेवणाचा कार्यक्रम खूप छान पार पडला. खूप मजा मस्ती धमाल केली. लवकरच निशी प्रेग्नेंट होईल, सो त्याचा सुद्धा तुम्हाला कदाचित ब्लॉग बघायला मिळेल की काय होतं त्यांना. ते थोडं गुलदस्त्यात आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय. ती गर्दी पण दाखव. गर्दी बघा बदलापूरची. कोण बदलापूरला राहत असेल तर कमेंट करा. प्रचंड गर्दी आहे बदलापूरला.